श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2147व्या भागाचा मी पठण करीत आहे. आज फाल्गुन कृष्ण नवमी, गुरुवार दिनांक 12 मार्च 2026. गुरुवाणी पुष्प 18, अध्याय 7, चैतन्य लहरी या अध्यायातील आशीर्वादाचा पुढील भागाचे पठण मी करीत आहे. आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या आशीर्वादात पुढे म्हणतात, भगवंताने सांगितले आहे की शब्दात ओंकार मी आहे. ओंकारातून अवताराची निर्मिती झालेली आहे. ओंकाराला जी गती येते त्यातून लहरी येतात. ओंकार अतिशय गतिमान आहे. त्यातून उत्पन्न होणाऱ्या चैतन्य लहरीतून शक्ती प्रगट होते. ते तेज चर्मचक्षू पाहू शकत नाही इतकी त्या तेजाला गती असते. ते तेज क्षणार्धात दिसतं, नाहीसं होतं, पुन्हा दिसतं, पुन्हा थांबतं. मग अंदाज येतो की हे ओंकाराचं स्वरूप आहे. पहिल्या अवतारापासून हेच चालू आहे. ओंकार हा ध्वनिलहरींच्या स्वरूपाचा आहे. ओंकाराच्या उच्चाराने ध्वनिलहरी उत्पन्न होत असल्यामुळे आपणास ऐकू येते. भगवंताने प्रथम जो ओंकाराचा उच्चार केला त्यातून मनुष्याला बुद्धी व मन प्राप्त झाले. ओंकाराच्या उपासनेमुळे ज्या लहरी उत्पन्न होतात त्यातूनच मन स्थिर होते. मी माझ्या काही भक्तांना ओंकाराची उपासना दिली आहे. ती त्यांचे मन स्थिर व्हावे यासाठी आहे. साधक काही काळ तरी स्वतःला विसरतो. स्वतःला विसरणे हेच फार महत्त्वाचे आहे. त्यानेच त्याला ईश्वराची प्राप्ती होते. स्वतःला विसरायला हीच उपासना उपयोगी आहे. ओंकाराची उपासना म्हणजे अव्यक्त गायत्री मंत्राची उपासना आहे. काही संस्था ओंकार कसा करावा हे शिकवतात. त्या संस्थेतील लोकांनी ते ओंकार कसा करतात ते करून दाखवले. ते अ उ म असा 3 अक्षरांचा उच्चार करतात. वास्तविक पाहता ओंकार उपासनेमध्ये ओ व म या 2च शब्दांचा उच्चार झाला पाहिजे. ओ व म हे उच्चार आहेत ते कुंभक व रेचक सारखेच झाले पाहिजेत. म उच्चाराने श्वासाचा निचरा होतो. तो निचरा होणे आवश्यक आहे. या श्वासोच्छवासामध्ये काही चूक झाली तर मनुष्याला झोप लागते. ओंकाराच्या साधनेला कमीत कमी 12 वर्षांचा काळ द्यावा लागतो. तेव्हा मनाला शांती लाभते. चैतन्य लहरी आत्मसात करण्यासाठी शरीराची क्षमता वाढवली पाहिजे. त्या लहरी ग्रहण करता आल्या पाहिजेत. जर शरीर सांभाळले तरच अध्यात्म साध्य होते. ईश्वराचे नाव घेणे सोपे जावे म्हणून शरीर सुद्धा त्या दर्जाचे ठेवावे लागते. परमेश्वराचे गुणगान गाण्यासाठी शरीर चांगले ठेवा. आमचे काही भक्त जास्त उपवास करत असत. ते उपवास त्यांना सोडायला लावले. तुम्ही निरोगी राहा. शरीराचे उगीच हाल करू नका. भगवंत तुम्हाला जाब विचारतील, तुला मी एवढे सुंदर शरीर दिले, त्याचे तू काय केलेस? अध्यात्मामध्ये विशिष्ट दर्जा प्राप्त करायचा असेल आणि चैतन्य लहरी ग्रहण करायची पात्रता हवी असेल तर नियंत्रित आहार, माफक व्यायाम आवश्यक आहे. फार अडदांड व पहिलवानासारखे शरीर कमावण्याची आवश्यकता नाही. फार खादाडपणा करू नका. ताजे व स्वच्छ अन्न ग्रहण करा. मांसाहार करू नका. मद्यपान करू नका. सात्विक अन्न घेत जा. ईश्वर सेवेसाठी आपले शरीर चांगले ठेवा. पारमार्थिक जीवन जगण्यासाठी तुम्हाला आमच्या रूपाने चांगली संगत मिळाली आहे. अशी संगत असली की काही न मागता सर्व मिळते. तुम्हाला अयोग्य काहीही रुचणार नाही. तुम्ही अयोग्य विचार करून पहा. एखादे व्यसन तर करून पहा. ते तुम्हाला शक्य होणार नाही. ही गुरुपदावर बसलेली मूर्ती कडक आहे, शिस्तप्रिय आहे, तशी प्रेमळ सुद्धा आहे. त्यांचे 2 शब्द ऐकून मन शांत होते, आनंदित होते आणि भ्रम नाहीसा होतो. त्यांचे 2 शब्द ऐकून मनाला स्वस्थता लाभते. ती त्यांच्या अंगातून बाहेर पडणाऱ्या चैतन्य लहरींमुळे. परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वेडे झाले. काहींनी प्रपंच केला होता, पण प्रपंचात अडकून न पडता अध्यात्मात प्रगती करून परमेश्वराची प्राप्ती करून घेतली होती.
त्यांच्याही शरीरातून चैतन्य लहरी उत्पन्न होत होत्या. प्रपंच वाईकांना सुद्धा ईश्वर प्राप्त करता येतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणांनी दाखवून दिले. ईश्वराची प्राप्ती करून ते अजरामर झाले. लहरी ग्रहण करण्याची मानवाच्या मेंदूची क्षमता असावी लागते. काही विद्यार्थी अतिशय हुशार असतात, त्यांच्या चटकन लक्षात येते व लक्षात राहते, तर काही मंद बुद्धीचे विद्यार्थी असतात, त्यांना आकलन होत नाही व त्यांच्या लक्षातही राहत नाही. चैतन्य लहरी ग्रहण करण्यासाठी मनाची एकाग्रता लागते. उपासनेद्वारे मनाची एकाग्रता साधते. जे विवेकी असतात तेच बुद्धीचे कार्य करू शकतात. आपल्या बुद्धीची क्षमता वाढावी, टिकावी असे वाटत असेल तर त्यासाठी ध्यानधारणा करावी. झोपेमुळे शक्ती वाढते हे खरे आहे, परंतु ध्यानधारणेमुळे बुद्धीची क्षमता अधिक वाढते. लाकडी कोळसा व दगडी कोळसा यांच्यासारखा फरक त्यात असतो. लाकडी कोळशापेक्षा दगडी कोळशामुळे जास्त धग लागते. ध्यानधारणेने उत्साह दिवसभर टिकून राहतो. ज्यांना ध्यानधारणेचा नाद असतो ते आपली शक्ती टिकवू शकतात. जास्त बडबड करू नये. जास्त बडबड केल्याने शक्ती कमी होते, थकवा येतो व झोप येते. ज्यांना बुद्धीचे काम करायचे आहे त्यांनी हे नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. ज्यांना शारीरिक कष्ट जास्त व बुद्धीचा वापर कमी करायचा असतो त्यांना हे नियम नाहीत. आपल्या देवस्थानात या चैतन्य लहरी सतत येत असतात. मी तपश्चर्या केली असल्यामुळे मनात आणले तर त्या लहरी मला दिसतात, म्हणजे माझ्या देहाने त्या स्वीकारल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. आम्ही साक्षात्कारी आहोत. या लहरी बघण्याचा आम्ही आनंद घेतो. सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आमच्या डोळ्यांसमोर तेजाचे असंख्य कण अगदी भुईनळे उडवल्यासारखे चारही बाजूंना पसरलेले दिसतात. या लहरी अनुभवण्यासाठी नित्य उपासना हवी. त्या लहरी तुमच्यावर सुद्धा येतात, पण तुमची पात्रता वाढलेली नसल्यामुळे तुम्हाला त्या दिसत नाहीत, अनुभवता येत नाहीत. ईश्वरी शक्ती ही लहरीच्या स्वरूपात आहे. त्या लहरी अखिल विश्वात फिरत असतात. त्या सारे विश्व व्यापून आहेत असे म्हटले जाते, ते या अर्थानेच. या अनंत लहरींमुळेच मनुष्याची स्मृती जागृत होते, त्याला स्फूर्ती येते. त्या लहरींमुळेच विश्वात जिवंतपणा आहे. मनुष्य हा त्याच्या पात्रतेनुसार त्या लहरी ग्रहण करू शकतो. मनुष्याला ज्या नाना प्रकारच्या इच्छा होतात त्या या लहरींमुळे होतात. त्या अखंड चालू असतात. अनंत काळ लोटला तरी काही घटना स्मृतीमध्ये राहतात, त्या या लहरींमुळेच. ज्याला परमार्थाकडे वाटचाल करायची असेल त्याचे हृदय मृदू असले पाहिजे. हृदय मृदू झाल्याने लहरी साठवण्याची शक्ती निर्माण होते. हृदय मृदू झाले तर परमात्मा स्वरूपाची आठवण केल्याने डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत. जर डोळे पाणवत नसतील, हृदयात उमाळा उत्पन्न होत नसेल तर त्या भक्तीचा काय उपयोग? त्या चैतन्य लहरींचा अनुभव आला तर त्या भक्ताचे हृदय भरून येते. अन्नामुळे बुद्धीमध्ये वाढ होऊ शकते, पण बुद्धीला प्रगल्भता येत नाही. काही लोकांनी किती चांगले खाल्ले तरी ते मठ्ठच असतात. बुद्धीमध्ये जी चमक असते, जे उत्स्फूर्त विचार येतात, जी निर्णय शक्ती असते, ती या चैतन्य लहरीमुळे येत असते. त्या लहरी जेव्हा शरीरावर आदळतात तेव्हा प्रगल्भता येते व आनंद निर्माण होतो. आपण परमार्थ आचरायचा तो या लहरी ग्रहण करता याव्यात यासाठीच. त्या लहरी घेण्यासाठी, ताकद येण्यासाठी पारमार्थिक दृष्ट्या चांगल्या ठिकाणी जावे लागते. अशा प्रसन्न ठिकाणी गेल्याने मनावरची नाना प्रकारची आवरणे दूर होतात. एखादे पुस्तक वाचून वाचकाला स्फूर्ती येत नाही, परंतु संत पुरुषाच्या दर्शनाने आनंद प्राप्त होतो व स्फूर्ती येते. या लहरींमुळेच ते शक्य होत असते. श्री गुरुदेव दत्त.